कोर्टाची पायरी चढणाऱ्या करुणा मुंडे सर्वांनाच माहिती आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इतर पक्ष युती आघाडीची समीकरणं जुळवत असताना करुणा मुंडेंनी सुद्धा मैदानात उडी घेतली आहे। करुणा मुंडेंचा स्वराज्य शक्ती सेना हा पक्ष जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा स्वतः करुणा मुंडेंनी केली आहे। मुंबईमध्ये 2-3 मोठ्या पक्षांसोबत बैठक सुरू आहे असा दावाही त्यांनी केला आहे। स्वराज्य शक्ती सेना जो मैंने 1.5 वर्ष अगोदर मी पक्ष काढला होता, स्वराज्य शक्ती सेना याच्या माध्यमातून जे पुण्यामध्ये येणारी निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, हे सगळे आपला पक्ष जे लढवणार आहे। माझी मीटिंग पण आहे 2-3 मोठे पक्षाचे सोबत। तो बहुतेक आमची जे शर्त आहे ते जरी पूर्ण झाली, जिथे जिथे आम्हाला तिकीट पाहिजे, क्योंकि आपला असंच नवीन पक्ष आहे। तर करुणा मुंडेंनी निवडणूक लढायची घोषणा केल्यानंतर सुनील तटकरे काय म्हणालेत पाहूया। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला देशाला संविधानही दिलं आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिलं। त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत कुणी एखादा राजकीय पक्ष स्थापन केला, कुणी उमेदवारी केली, कुणी त्यांच्या नावाने उमेदवार उभे केले, तर तो त्यांना उभा करण्याचा निवडणुकीमध्ये हक्कही आहे। जनता त्या संदर्भातला अतिशय डोळसपणाने निर्णय घेत असते। अनेक राजकीय पक्ष आहेत, काही स्वतंत्र सुद्धा वेगवेगळे पक्ष आहेत। त्यामुळे ते प्रत्येकजण निवडणुकीच्या माध्यमातून आपलं जनमत आजमावण्याचा प्रयत्न करत असतो, त्यातला तो प्रयत्न असावा। पुढची बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्यामध्ये 2 राजेंमध्ये मनोमिलन झालंय। सातारा नगर परिषद निवडणूक दोन्ही राजे एकजुटीनं लढणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये एकत्र उतरणार आहेत।